श्री स्वामी समर्थ। मी प्रांजली। 25 सप्टेंबरला आहे सर्व पितृ अमावस्या। या पितृपक्षामध्ये, या पितृ पंधरवाड्यामध्ये आपण सर्वांनीच आपल्या घरातून म्हणजे दुःख दरिद्रता निघून जावी, आजारपण निघून जावं, घरामध्ये भांडण तंटे इडापिडा जी होती ती निघून जावी, आपल्या घरामध्ये मंगल कार्य व्हावं, संतान प्राप्तीसाठी जे अडथळे येत आहेत हे सर्व दूर व्हावेत, यासाठी आपल्या पितरांची नक्कीच सेवा केलेली असेल। आणि जर या 15 दिवसांमध्ये काही कारणामुळे तुम्हाला जर तुमच्या पितरांची सेवा करणं शक्य झालेले नसेल तर 25 तारखेला म्हणजे सर्व पितृ अमावस्येला आपण आपल्या पितरांच्या काही सेवा करू शकतो। त्याबद्दलच आज आपण माहिती घेऊयात। आणि या सर्व पितृ अमावस्या दिवशी या ज्या सेवा आहेत ह्या आपण प्रत्येकाने करायच्याच आहेत। बघा, या 15 दिवसामध्ये बऱ्याच वेळेला काय होतं, आपल्या पितरांची तिथी आपल्याला माहीत नसते किंवा तिथी आपल्याला माहीत असते पण त्यावेळेला काहीतरी अडचण येते आणि आपल्या पितरांचं आपल्याकडून श्राद्ध करणं राहून जातं, किंवा आपण जर आपल्या पितरांच्या तिथीला श्राद्ध कर्म केलंही असेल तरीही आपल्याला सर्व पितृ अमावस्या दिवशी ह्या सेवा केल्या तर खूप चांगले आहे। कारण आपण या पितृ पंधरवाड्यामध्ये जेही काही आपल्या पितरांची सेवा करतो, ही सेवा आपले 3 पिढ्यांचे जे पित्र आहेत ते त्यांचा स्वीकार करत असतात आणि आपल्या 3 पिढ्यांच्या पितरांचा आशीर्वाद आपल्याला, आपल्या परिवाराला मिळत असतो। आणि त्यांच्या आशीर्वादाने जर आपल्या आयुष्यामध्ये ज्या काही चांगल्या गोष्टी झाल्या, जे काही चांगलं होईल हे आपल्याला पिढ्यानपिढ्या पुरवलं येईल। आपल्या पितरांच्या कृपा आशीर्वाद जर आपल्या परिवारावर राहिला तर आपल्या परिवारातील मुलं असतील, मुली असतील, या कधीही वाईट वळणाला लागत नाही, त्यांना कधी वाईट नाद लागत नाही। हे नेहमी म्हणजे आपल्यासाठी काय चांगलं आहे, काय अयोग्य आहे ही म्हणजे समज त्यांना असते। आपल्या घरामध्ये नेहमी पैसा टिकून राहतो, घरामध्ये मंगल कार्य होतं, घरामध्ये कधी आजारपण राहत नाही, भांडण तंटे राहत नाही। त्यामुळे पितृ पंधरवाड्यात जरी तुम्हाला सेवा करणं शक्य नसेल तर या पितृ अमावस्येला, सर्व पितृ अमावस्येला आपल्याला काही सेवा करायच्या आहेत। तर बघा, सर्व पितृ अमावस्या दिवशी सर्वप्रथम आपल्याला काय करायचं आहे, सकाळी उठल्यानंतर एका तांब्यामध्ये पाणी घ्यायचं आहे आणि जर आपल्या घराच्या आसपास कुठे पिंपळाचं झाड असेल तर त्या पिंपळाच्या झाडाला ह्या पाण्यामध्ये आपल्याला थोडेसे काळे तीळ टाकायचे आहेत आणि हे काळे तीळ टाकलेलं पाणी आपल्याला पिंपळाच्या झाडाला अर्पण करायचं आहे। आणि हे अर्पण करत असताना आपल्याला आपल्या पितरांचं स्मरण करायचं आहे आणि आपल्याकडून ज्याही काही कळत नकळत चुका झालेल्या आहेत त्याबद्दल माफी मागायची आहे आणि त्यांच्यामुळे जेही काही आपल्याला ऐश्वर्य वैभव आहे त्याबद्दल त्यांच्या कृतज्ञता व्यक्त करायची आहे। बघा, आपण जे म्हणतो वडिलोपार्जित घर आहे, शेत आहे, हे सर्व त्यांच्यामुळेच आहे, त्यामुळे या दिवशी नक्कीच आपल्याला कृतज्ञता व्यक्त करायला पाहिजे। आणि या दिवशी आपल्याला मोहरीच्या तेलाचा 1 दिवा पिंपळाच्या झाडाखाली प्रत्येकाला लावायचा आहे आपल्या पितरांच्या नावाने। ती तुम्ही मातीची, आपण दिवाळीमध्ये जी मातीची पंती वापरतो ती पंतीही घेऊ शकता किंवा तुम्ही कणकेचा 1 दिवा सुद्धा बनवू शकता आणि तो पण तिथे लावू शकता। दिवा लावायचा, नमस्कार करायचा आणि घरी यायचो। आणि या दिवशी आपल्याला बघा, जर आपल्या दारावर जर कुत्र आलं, गाय आलं तर त्यांना पोळी खायला द्यायची, त्यांना लाथ मारायची नाही, त्यांना हाकलून द्यायचं नाही। आणि या दिवशी आपल्याला जसं आपल्या आजूबाजूला जर एखादं वडाचं झाड असेल किंवा पिंपळाचं झाड असेल किंवा कोणतंही एखादं मोठं झाड असेल, त्या झाडाखाली खूप मुंग्या, मुंगळे असे कीटक असतील तर तिथे आपल्याला काय करायचं आहे, थोडीशी कणिक घ्यायची। कणिक म्हणजे काय, गव्हाचं पीठ घ्यायचं, त्यामध्ये थोडीशी साखर मिक्स करायची आणि हे साखर मिक्स केलेलं गव्हाचं पीठ आपण एखाद्या झाडाखाली टाकायचं। कारण बघा, कितीतरी जीव आपले हे खातील आणि यामुळे त्या जीवांचा म्हणजे आपल्या पितरांचा आशीर्वाद आपल्याला मिळेल। त्यामुळे या सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी नक्कीच आपल्या घराच्या आजूबाजूला जिथे कुठे झाड आहे एखादं मोठं आणि त्या झाडाखाली खूप मुंग्या असतील तिथे गव्हाच्या पिठामध्ये मिक्स करून साखर नक्कीच टाका। आणि या सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे की आपल्या घराची, रूमची असेल म्हणजे बेडरूमची असेल, किचनची असेल, हॉलची असेल, जी दक्षिण दिशा आहे तर या दक्षिण दिशेला दुपारी 12 वाजता एक पाट असेल तर पाट ठेवायचा किंवा चौरंग असेल तर चौरंग ठेवायचा आणि त्यावर एक तांदूळाची रास ठेवायची।
तांदूळाची रास ठेवायची आणि दक्षिण दिशेला तोंड करून एक दिवा लावायचा. दुपारी 12 वाजता दक्षिण दिशेला तोंड करून एक दिवा लावायचा आणि एका ग्लासमध्ये पाणी ठेवायचं. ह्या दिव्यामध्ये तुम्ही आपलं जे देवासाठी तेल वापरतो तेही टाकू शकता किंवा तुम्ही मोहरीचं तेलही टाकू शकता. आणि आपण त्या दिव्याची जी ज्योत आहे ती दक्षिणेकडेच करायची आणि आपलं तोंड पण दक्षिणेकडेच करायचं. हात जोडायचे. आपल्या पितरांचे जर आपल्याला नावं माहीत असतील तर त्यांचं नाव घ्यायचं. आपल्याकडून कळत न कळत काही ज्या चुका झाल्या असतील त्याबद्दल माफी मागायची, कृतज्ञता व्यक्त करायची त्यांच्यामुळे जेही काही ऐश्वर आपल्याला मिळालेलं आहे, लाभलेलं आहे त्याबद्दल. आणि तिथे बसून आपल्याला पितृस्तोत्र म्हणायचं आहे. पितृस्तोत्र तुम्ही म्हणजे 11 वेळा तर मनाच म्हणा. बघा काही जास्त वेळ लागत नाही, 11 वेळा म्हणा. पितृस्तोत्र तुम्हाला म्हणता येत नसेल तर आपल्या पितरांचं स्मरण करून मोबाईलवर ऐका. 11 वेळा म्हणणं शक्य नसेल तर कमीत कमी 1 वेळा तरी दुपारी 12 वाजता पितृस्तोत्र म्हणा. आणि हे जे पाणी आहे हे दुसऱ्या दिवशी आपल्या घराबाहेर जिथे गार्डन कुठे झाड असेल त्या झाडाला टाकायचं. तुळशीला हे पाणी टाकायचं नाही. जे तांदूळ आहेत त्यामध्ये अजून थोडेसे तांदूळ मिक्स करायचे. आपल्या घराच्या आजूबाजूला जिथे कुठे मंदिर असेल त्या मंदिरामध्ये ते दान करायचे. आणि तो जो दिवा आहे तो आपण नदीमध्ये प्रवाहित करू शकतो किंवा एखाद्या शेतामध्ये ठेवू शकतो किंवा एखाद्या मोठ्या झाडाखाली ठेवून आलो तरीही चालेल, काहीच हरकत नाही. आणि या दिवशी आपल्याला आपल्या पितरांच्या नावाने मंदिरामध्ये असेल किंवा आपण बघा ऑफिसला जाताना असेल, येताना असेल, सिग्नलला जे गरीब म्हणजे मुलं वगैरे असते त्यांना असेल, या दिवशी आपल्या पितरांच्या नावाने आपल्याला काहीतरी दान करायचं आहे. तुम्ही फळं करा, म्हणजे तुम्ही खाण्याची एखादी वस्तू करा किंवा दुसरी वस्तू करा, काहीही करा. पण या सर्व पितृ अमावस्या दिवशी आपल्या पितरांच्या नावाने आपल्याला काहीतरी अन्नदान कुठेतरी करायचं आहे. आणि हे जर अन्नदान आपण सिग्नलला वगैरे एखाद्या गरजू व्यक्तीला, एखाद्या भुकेल्या व्यक्तीला केलं तर हे पुण्य म्हणजे अधिक पट आपल्याला मिळेल. कारण एका भुकेल्या व्यक्तीचं पोट भरेल आणि ते आपल्याला 10 पट आशीर्वाद देतील. आणि सर्वात मोठं दान हे म्हणजे अन्नदान आहे. त्यामुळे सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी भलेही तुम्ही एक वडापाव द्या, काहीही द्या, पण सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी अन्नदान हे नक्की करा. भले तुम्ही एखाद्या जर ठीक आहे बाहेर जाणार नसाल तर एखाद्या मंदिरामध्ये तुम्ही 1 डझन केळी ठेवून या किंवा अजून कोणतं एखादं फ्रूट असेल, बुंदीचे लाडू असतील, काहीही तिथे पण दान करू देऊ शकतो. किंवा एखाद्या गरीबाला या दिवशी आपण शिदा देऊ शकतो. म्हणजे काही जर शक्य नसेल ना, एखाद्या मंदिरामध्ये आपल्या पितरांच्या नावाने तुम्ही गुप्त दान करा. जी पेटी असते, दानपेटी असते पैसे टाकण्याची, त्यामध्ये आपण या दिवशी आपल्या पितरांच्या नावाने काही म्हणजे पैसे पण टाकू शकतो. तसेच या दिवशी बघा आपल्या घराच्या आसपास जर पिंपळाचं झाड असेल तर पिंपळाच्या झाडाखाली आपण दक्षिण दिशेला तोंड करून उभा राहून पितृ अष्टक सुद्धा म्हणू शकतो. पितृ अष्टक म्हणण्यासाठी अगदी 2 मिनिटं लागतात. त्यामुळे जर पिंपळाचं झाड असेल तर सायंकाळी म्हणजे दिवे 5:30 6:30 या वेळेला तुम्ही म्हणू शकता किंवा सकाळी आपण पिंपळाच्या झाडाला पाणी टाकण्यासाठी जाणार आहोत, दिवा लावणार आहोत, त्यावेळेला आपण पितृ अष्टक तिथे म्हणलं तरीही चालेल. किंवा तुम्ही घरी सायंकाळी दिवे लागणीला आपल्या घरामध्ये दक्षिणेकडे तोंड करून बसून पितृ अष्टक म्हणलं 11 वेळा तरीही चालेल. आपल्या पितरांचं स्मरण किंवा रात्री तुम्ही झोपण्याच्या अगोदर आपल्या पितरांचं स्मरण करा, पितृ अष्टक 11 वेळा म्हणा आणि झोपी जा. आणि हे जे सेवा, ही पितृ अष्टकची जी सेवा आहे ही तुम्ही कंटिन्यू जरी करत राहिले ना, याने तुमच्या पितरांचा आशीर्वाद तुम्हाला मिळेल. पितृदोषामुळे ज्याही काही अडीअडचणी विघ्न तुमच्या आयुष्यामध्ये येत आहेत ते कधीच येणार नाहीत. त्या सर्व अडीअडचणी विघ्नांचा नाश होईल. म्हणजे तुमच्यासोबत सगळ्यात चांगल्या, कारण हे पितृ अष्टक म्हणण्यासाठी फक्त 2 मिनिटं लागतात आणि हे आपण म्हणू शकतो. हे अगदी तुम्ही म्हणजे ऑफिसला जाताना म्हणू शकता किंवा सकाळी आंघोळ झाल्या म्हणू शकता किंवा रात्री झोपण्याच्या अगोदर म्हणून झोपू शकता. काही करून म्हणजे ही सेवा अगदी 2 मिनिटांची सेवा आहे, त्यामुळे आपण करू शकतो. आणि या दिवशी सर्व पितृ अमावस्या दिवशी आपल्याला सकाळ ते संध्याकाळ कधीही दिवसातून 1 वेळा आपल्याला एका जागेवर बसून विष्णू सहस्त्रनाम म्हणायचं आहे. विष्णू सहस्त्रनाम जर तुम्हाला म्हणता येत नसेल, कारण त्याचे उच्चार अवघड आहेत, कारण ते संस्कृतमध्ये आहे, तर तुम्ही एका जागेवर बसून आपल्या पितरांचं स्मरण करून विष्णू सहस्त्रनाम ऐकू शकता. कधीही तुम्ही सकाळ दुपार संध्याकाळ कधीही, पण या सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी दिवसभरात 1 वेळा तरी
विष्णू सहस्त्रनाम आपल्याला ऐकायचं आहे किंवा म्हणायचं आहे. तर अशा प्रकारे या छोट्या छोट्या सेवा होत्या ज्या म्हणजे आपल्याला या सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी करायच्या आहेत. आणि या पितृपंधरवाड्यामध्ये ज्यांना म्हणजे त्यांच्या पितरांच्या तिथीला त्यांचं श्राद्ध करणं झालं नाही किंवा ज्यांना आपल्या पितरांची म्हणजे तिथीच माहिती नाही आहे तर त्यांनी सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी तर आपल्या पितरांचा तर्पण विधी पण करायचा असतो. आणि या दिवशी जर तुम्हाला शक्य झालं तर आपल्या घराच्या गच्चीवर किंवा अंगणामध्ये किंवा एखाद्या मोकळ्या जागी आपण भाताचं पिंड आपल्या पितरांच्या नावाने कावळ्यासाठी पण ठेवू शकतो. जर तर तुम्हाला हे जमलं. तसं तर आजकाल कसं कावळे एवढे आपल्याला दिसत नाही, ते म्हणजे तेच खातील की नाही हेही आपल्याला माहीत नाही. पण आपण ठेवताना कावळ्याच्या नावाने ठेवायचं. भलेही ते दुसऱ्या पक्ष्यांनी खाल्लं तरीही ते एखाद्या पक्ष्यांच्या म्हणजे एखादा जीवच खात आहे आणि तो तृप्त होत आहे. त्यामुळे आपण एक विश्वास की बाबा कावळ्यासाठी ठेवत आहोत या विश्वासाने ठेवा. मग भलेही ते कावळ्यानं खाल्लं तर अतिउत्तम, पण दुसऱ्याही एका जीवानं खाल्लं तर काही हरकत नाही. आणि जे आपण पिंडासाठी भात बनवणार आहोत अगदी मुठभर तांदूळाचा, त्यामध्ये मीठ टाकायचं नाही, तेल टाकायचं नाही आणि एखाद्या द्रोणामध्ये ते पिंड बनवून आपण मोकळ्या जागी ठेवू शकतो. म्हणजे हे तुम्हाला शक्य असेल तर हे करा. बाकी या ज्या सर्व सेवा सांगितलेल्या आहेत यापैकी कोणतीही सेवा करा किंवा या सर्व सेवा केल्या तरीही काही हरकत नाही. कारण या सर्व सेवा म्हणजे ऐकण्यासाठी मोठं वाटत आहे पण करण्यासाठी खूप काही वेळ लागणार नाही. त्यामुळे आणि या सर्व सेवा केल्याने आपल्यासाठी चांगलं आहे, कारण आपल्या पितरांचा आशीर्वाद आपल्याला मिळेल, आपल्या पितरांना मोक्ष प्राप्ती मिळेल आणि त्यांना एक समाधान लाभेल की आपण त्यांचं स्मरण करतो, म्हणजे त्यांची आठवण करतो आणि आपल्याला जशी जमेल आपण तशी त्यांची सेवा करतो. आणि हेही सर्वात महत्त्वाचं, जर आपले आईवडील असतील तर त्यांना जिवंतपणी पण चांगलं सांभाळा, चांगलं बोला, चांगलं खाऊ घाला. कारण आपण जिवंतपणी त्रास देतोय आणि नंतर हे पितृ वगैरे या सर्व सेवा करतोय याला काहीही अर्थ नाही. त्यामुळे आपल्या आईवडिलांना पण चांगलं सांभाळा आणि जे आपले पितृ आहेत आणि ज्याही आपण या सेवा करणार आहोत या सेवेचा स्वीकार आपले 3 पिढ्यांचे पितृ करणार आहेत. त्यामुळे नक्कीच प्रत्येकाने या पितृपंधरवाड्यामध्ये जर सेवा करणं शक्य झालं नसेल तर या सर्व पितृ अमावस्येला यातील जी जमेल ती सेवा करा किंवा या सर्व सेवा केल्या तरीही अतिउत्तम. श्री स्वामी समर्थ.